नमस्कार, मी डॉक्टर गजानन श्रीराम पिलगुलवार, कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट अँड डायरेक्टर रघुजी किडनी हॉस्पिटल इथे कार्यरत आहे. आज 12 मार्च वर्ल्ड किडनी डे म्हणून साजरा केला जातो सर्वत्र. वर्ल्ड किडनी डेला प्रत्येक वेळेस एक वेगळी थीम असते. तर यावेळची थीम आहे किडनी हेल्थ फॉर ऑल अँड प्रोटेक्ट युअर प्लॅनेट केअरिंग फॉर द पीपल. म्हणजे आपल्या प्लॅनेटची काळजी घ्या, रक्षा करा आणि लोकांची काळजी घ्या. बेसिकली किडनी हा आजार हा सायलंट किलर म्हणून मानला जातो. आपल्या आजूबाजूला भरपूर असे लोक असतात, त्यांना काहीतरी किडनीचे आजार असतात पण ते समजत नाही. लहान बाळांपासून वयोवृद्ध आजोबांपर्यंत सगळ्यांना काही ना काहीतरी किडनीचे आजार जे कळत न कळत त्यांच्या बॅकग्राऊंडमध्ये चालत असतात. पण दुर्दैवाने ते एकदम शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन दाखवल्या जातात आणि त्यांचं रूपांतर डायलिसिसमध्ये होऊन एक खराब आजार जसा की डायलिसिसचं रूपांतर झाल्यामुळं पेशंटला सिरियस आजाराला सामना जावा लागतो. आणि या किडनी दिवसाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना एक जागरूकता व्हावी म्हणून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा आजार सहज काही छोट्याशा टेस्टनुसार टेस्ट जरी केला तरी आपल्याला ते बऱ्याचशा ठिकाणी समजला जातो. जसे की साधी लघवी तपास, ब्लड प्रेशर, सिरम क्रिएटिनिन, सिरम अल्बुमिन हे काही एकदम मोफत किंवा बऱ्याचशा ठिकाणी अशा कमी किमतीमध्ये असलेल्या काही चाचण्या आहेत, ज्याचं रूपांतर आपल्याला फक्त किडनीचे कुठले दुर्धर आजार आहेत हे समजण्यामध्ये होतं. आणि सहजासहजी जर हे आजार वेळीच समजले गेले तर पुढचा जो डायलिसिसचा प्रकार आहे तो आणि एक जीवघेणा आजार आहे त्याला आपण वेळीच टाळू शकतो. त्यामुळे या वर्ल्ड किडनी डेच्या निमित्ताने मला सगळ्यांना एक अपील करायची की ह्या ज्या तपासण्या असतात प्रत्येकाने आपल्या वयानुसार ज्या ज्या गोष्टी पेशंटला होण्याची शक्यता असते, जसे की फॉर एक्झाम्पल काही आजाराची लक्षणं असतात, पायावर सूज येणं, चेहऱ्यावर सूज येणं, लघवी कमी येणं, लघवी जळजळ येणं, लघवीत रक्तासारखा घटक जाणं किंवा लघवीमध्ये फेस येणं, ज्यांना झोप न येणं किंवा कुठल्या प्रकारचं मूड डिस्टर्बन्सेस होणं, असे BP कमी जास्त होणं आणि BPचं प्रमाण नकळतरित्या कधी कधी आपल्या कुठेतरी कॅम्प्समध्ये गेल्यानंतर समजलं जाणं, त्याचं काहीतरी कारण किडनीची कदाचित कधी कधी निगडीत असतं. प्रत्येकाने या गोष्टींची काळजी घेऊन त्यांचं स्वरूप लगेच वेळोच्या वेळी समजलं तर पुढचा किडनी आजार आपल्याला टाळला जाऊ शकतो. थँक्यू.